हॉर्मुझ भारतासाठी खुलं झालं. इराणच्या भूमिकेमुळे मोदी विरोधकांची कोंडी. इंधन संपण्याच्या अफवेनं भेदरले लोक. अनेक ठिकाणी इंधन पंपावर विनाकारण गर्दी. अफवेला बळी पडू नका. राज्यामध्ये इंधन साठा पुरेसा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका. विनाकारण इंधन खरेदीच्या मागे साठेबाज. राज्यात आता अनेक ठिकाणी इंधन मर्यादितच मिळणार. मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश. कतार इथून घरगुती वापराचा गॅस घेऊन जहाज भारतात. मंगळुरूच्या बंदरावर कतारी जहाजानं नांगर टाकला. महाराष्ट्रात इंधनाचे दर वाढवलेले नाहीत. 10 दिवसात इंधन संकट मिटेल. इंधन विक्रेत्यांची स्पष्ट भूमिका. घरात पाईप गॅस वापरला नाही तर सिलेंडर काढून घेणार. सिलेंडर संकटावर उपाय म्हणून केंद्राचा धोरणात्मक बदल. अशोक खरातच्या जन्मगावचे लोकही चिडले. खरातला फाशी देण्याची केली मागणी. मातोश्रीच्या मॅडमवर शिवसेनेचं शरसंधान. अलिशान हॉटेलमध्ये मातोश्रीच्या मॅडमची खरात सोबत बैठक. शीतल म्हात्रेंच्या आरोपामुळे सुषमा अंधारेंची चिडचिड. मातोश्रीवर खासदार बैठकीत राडा. प्रियंका चतुर्वेदींनी थेट नेतृत्वालाच फैलावर घेतलं. संधी निसटल्यामुळे चतुर्वेदी बिथरल्या. सचिन मोटेंनी नवी मुंबईमध्ये 2,000 कोटींचा घोटाळा केला. खरातला लाजवेल असा IRS अधिकाऱ्याचा प्रताप. अधिकारी सचिन मोटेवर पडळकरांचे गंभीर आरोप. दक्षिण भारतामध्ये गुरुवारी साजरी झाली रामनवमी. ठिकठिकाणी निघाल्या राम रथयात्रा. जय श्रीरामच्या घोषणेनं भारला समंत. उत्तर भारतामध्ये शुक्रवारी रामनवमीचा सोहळा. अयोध्येमध्ये शुक्रवारी दुपारी होणार रामजन्मोत्सव साजरा. उदय तिथीनुसार शुक्रवारी रामनवमी. नागपुरातल्या पोद्दारेश्वर शोभायात्रेचा उत्साह. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह गडकरींची सुद्धा उपस्थिती. अमेरिकेचा कर्क बेट ताब्यात घेण्याचा डाव. आखातातील अमेरिकेच्या सर्व तळांवर अमर्याद हल्ले करून इराणचा अमेरिकेला थेट इशारा. भोंदू खरातचं कॅनडा कॉर्नर इथे कार्यालय सील. फॉरेन्सिक टीम आणि SIT पथकाकडून कारवाई. भोंदू खरातच्या शिवनिकास संस्थेचे बँक अकाउंट सील. खरातच्या आर्थिक व्यवहारांची सुद्धा तपासणी. कुटुंबियांच्या नावावरील संपत्तीची सुद्धा होणार चौकशी.